ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी देखील आरक्षणावरील सुप्रीम कोर्टातल्या सुनावणीवर भाष्य केलंय. पाहूया आपण. हे बघा, शासन आणि निवडणूक आयोग बेजबाबदार पद्धतीने वागतोय. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट असताना अशा पद्धतीचं एक्झर्शन किंवा जिथं एसटीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रिझर्वेशन वाढतं तिथं ओबीसींचं काय याचं मार्गदर्शन जरी निवडणूक आयोगानं सुप्रीम कोर्टाकडे एका सूचनेद्वारे मागितलं असतं तर सुप्रीम कोर्टानं त्यावरती काहीतरी सांगितलं असतं. मला वाटतंय महाराष्ट्रामधलं सरकार सुप्रीम कोर्टाच्या म्हणण्याकडे लक्ष द्यायला तयार नाही. निवडणूक आयोग जबाबदारीनं वागायला तयार नाही. कुठलीही ट्रिपल टेस्ट न घेता, कुठलाही व्यापक सर्वे न करता बांटिया समितीनं जी आकडेवारी दाखवलेली आहे त्या आकडेवारीला ओबीसींचा विरोध असेल आणि ओबीसीचं आरक्षण कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी झालेलं ओबीसींना चालणार नाही. तर ओबीसी बांधव या निवडणुकांवरती बहिष्कार घालेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.